नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आणि मजेतच असायला हवे. तर आज मी तुमच्यासाठी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने ब्रोकलीची बिर्याणी घेऊन आलेली आहे. बिर्याणी तर तुम्ही खूप सगळ्या बघितल्या, खूप सगळ्या पद्धती पण असेल मे बी, पण आपल्याकडे जी मी साधे सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगते आणि इतकी चविष्ट झाली होती मैत्रिणींनो, खूप छान झाली होती. सो व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप खूप आवडेल आणि हेल्पफुल असेल. सो आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे छोटासा आणि त्यानंतर सगळे व्हेजी कट करून घेतलेले आहेत. हे सगळे व्हेजिटेबल तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल, गाजर, टोमॅटो, फ्रेंच बीन्स वगैरे आणि नंतर पुदिना वगैरे सगळं मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. शिमला मिरची मी अशी लांब लांब कट करून घेतली. मला ती ज्यावेळेस मसाल्यामध्ये परतून निघते ती बारीक होऊन जाते, एकदम मस्त वाटते. आणि अशी त्यानंतर मी त्यामध्ये मॅरिनेट करून ठेवणार आहे. 15 मिनटं ठेवलेलं. हळद टाकली, थोडंसं घरचा मसाला टाकला आहे, थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि थोडासा मी घरी बनवलेलं अद्रक लसूणची पेस्ट टाकली. हे सगळं मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि एक बिर्याणीचा सुहाणा मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर हे सगळं दही टाकून मॅरिनेट करून ठेवायचं 15 ते 20 मिनटं. आणि त्यापूर्वी मी हे भिजत ठेवलं, तोपर्यंत मी मस्त कुकरला भात लावून घेतलेला होता. जो बिर्याणीचा राईस आहे तो मी 2 शिट्टीवरती 80 ते 90% शिजवून घेतलेला होता छान. त्याला मस्त गार होण्यासाठी ठेवलं आहे, थंड होण्यासाठी. आता तुम्ही चिकन बिर्याणीला जसं बनवता सेम तसंच आपल्याला बनवायचं, पण तुम्ही कधीतरी हेल्दी अशी ब्रोकोलीची बिर्याणी पण करून बघा. एकदम छान आणि मस्त होते आणि जास्त काही तामझाम करायची गरज नाही, पटकन बनून जाते. आणि विशेष म्हणजे आमच्याकडे पाहुणे आले होते आणि ते पाहुण्यांना असं युनिक काहीतरी वेगळं खायचं होतं. म्हटलं चला आज हा प्रकार आपण करून बघूया. आणि या अगोदरही मी केली होती, मला त्यावेळेस पण खूप आवडली होती. म्हटलं चला हेच बनवूया ब्रोकोलीची बिर्याणी. त्यानंतर असं थोडासा कांदा घेतला आणि थोडासा एकदम ब्राऊन होत आला की लगेचच मसाले आपले जे मॅरिनेट करून ठेवलेले व्हेजिटेबल होते ते त्यामध्ये ॲड करायचे. आणि 2 विलायची मी यामध्ये ॲड करून घेतली, कारण त्याचा फ्लेवर पण खूप छान येतो. कांदा आपल्याला जास्त परतवायचा नाही आहे, ज्या अशा पद्धतीने राहील ना त्यावेळेस खूप छान लागतो. आता हे मसाले एकदम मी दही वगैरे सगळं मिक्स करून 15 मिनटं त्याला चांगलं 10 मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घेतला. अजिबात पाणी वगैरे काहीही यूज करायचं नाही आपल्याला. आता मी जो राईस बनवून ठेवलेला होता तो त्यामध्ये मिक्स केला. याला 10 मिनटं बिर्याणीला कमी गॅसवरती दम देऊन इतका छान बनला होता. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप खूप आवडला असेल, खूप हेल्पफुल असेल. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.